होता मेघराजाला प्रसन्न करण्याकरता. काय होतं तुपाच्या यज्ञाने, तुपाच्या वाफेने काय होतं तर घराचं निर्जंतुकीकरण होतं. अग्निहोत्र यज्ञ करत असताना त्याच्यामध्ये आपण तीळ, तूप याची जर आहुती घालून आणि हळद याची आहुती घालून जर यज्ञपूजा घरात केली तर माझ्या घराचं निर्जंतुकीकरण हे मी स्वतः करते आहे. ही मला माझ्या शास्त्रांनी, माझ्या व्रतवैकल्यांनी मला दिलेली देणगी आहे. त्यात कुठलीही अंधश्रद्धा नाही, फक्त मी हे डोळसपणे किती करते हे महत्वाचं आहे. सगळं झाल्यानंतर आपण धूपम दीपम समर्पयामी करतो. कशासाठी? तो सुगंध जो आहे, अत्तराने स्नान घालतो, तो सुगंध जो आहे तो माझ्या अंतःकरणाला प्रसन्न करणार आहे. कारण सुगंध हा आपल्या नासेंद्रियामार्फत जेव्हा शोषला जातो तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये, आपल्या मेंदूमध्ये, आपल्या शरीरामध्ये एंडॉर्फिन नावाचं हार्मोन सिक्रेट होतं आणि एंडॉर्फिन हार्मोन हे आपल्याला डिप्रेशनमधून बाहेर काढतं. आज आपण चालता फिरता जागोजागी बघतो आहे की प्रत्येक व्यक्तीला ताण आहे. असा एकही व्यक्ती नाही की जो त्याला ताण नाही. इथे बसलेल्या मी बोलतेय, मला पण ताण आहे इथे. जी व्यक्ती इथे बसलेली आहे अशी कुठलीच व्यक्ती नाही जिला ताण नाही आहे. मग तणाव हा सतत 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 आपल्या शरीरावर जेव्हा बंबार्डिंग करत असतो त्यावेळी काय होतं की मेंदू आणि मन यांच्यामधला द्वंद्व सहन करून करून एक दिवस शरीर मेंदूच्या विरुद्ध बंड पुकारतं आणि आपल्याला आजार नावाचं एक लेबल लागतं. आता हे लेबल हे एका दिवसात तयार झालेलं नाही की मला डायबिटीज आहे, मला शुगर आहे, हायपरटेन्शन आहे. एका दिवसात तयार झालेलं नाही आहे. रोजचं टेन्शन रोज घालवायचं असेल तर 15 मिनिटं कुठल्याही आपल्याला योग्य वाटेल त्या, अगदी तुम्ही हातात ग्रामगीता घ्या, त्याची 4 पानं वाचा, त्याचं अंतःकरणामध्ये नामस्मरण करा किंवा त्यावर विचार करा. काही करू नका, नामस्मरण पण करायचं नाही. फक्त ग्रामगीता किंवा ज्ञानेश्वरीमध्ये दिलेल्या 4 ओळी वाचा. त्या शब्दांमध्ये, शब्दांच्या अंतःकरणामध्ये डोकावून बघितलं तरी सुद्धा आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. हा माझा स्वानुभव आहे, हा माझा स्वानुभव आहे. तर यामध्ये या गोष्टीमध्ये धर्मग्रंथांच्या व्यतिरिक्त ज्यावेळी आपण इंग्लिश वाचकांची पुस्तकं वाचतो तेव्हा आपल्याला हे शास्त्र आणि हा पुरावा इतक्या चपखल पद्धतीने आपल्याला त्याची उत्तरं मिळतात. इंग्लिश वाचकांची पुस्तकंही तशीच असतात, तेवढीच चपखल असतात. जेव्हा आपण ज्ञानेश्वरी, दासबोध, ग्रामगीता किंवा तुकारामाची गाथा वाचतो तेव्हा आपल्याला आपण कुठे चुकलोय त्याची उत्तरं मिळतात. जेव्हा आपण जग जिंकायला बाहेर पडतो आपल्या कामासाठी, जग जिंकायला म्हणजे रोजच्या कामासाठी आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपण बाहेरचं जग बदलवू शकत नाही, पण त्या जगामध्ये सुसह्य जगण्यासाठी मी माझ्यात काय काय बदल करावे, अडॅप्टॅबिलिटी ती मी शिकते. एवढी ताकद त्या धर्मग्रंथांमध्ये आहे, एवढी शक्ती त्या आपल्या व्रतवैकल्यांमध्ये आहे. फक्त आपण शास्त्रोक्त दृष्टीने ते सगळे वाचायला पाहिजे, ते सगळं बघायला पाहिजे. यानंतर आपण पुढे जाऊन जाऊन दिवाळी, दसरा सगळी सणवार साजरी करत येतो. हा कोजागिरी पौर्णिमा हा असाच फार सुंदर व्रतवैकल्याचा प्रकार आहे.